नमस्कार मित्रांनो, गट ब आणि गट क या एक्झामसाठी विज्ञान विषयातील जे प्रश्न मागील वर्षी आलते ते आपण आज पाहत आहोत। तर आजचा पेपर आपल्या समोर असेल 3 एप्रिल 2022 चा कंबाईन गट क चा पेपर आहे। ओके, तर आपल्याला विज्ञान विषयाचे काय पाहिजेत, आपल्याला PYQ पाहिजेत, मागील वर्षीचे प्रश्न पाहिजेत। चला तर मग आता तुमच्याकडे जर सेट 3 एप्रिल 2022 रोजी झालेल्या पेपरचा सेट ए जर असेल तर 71 नंबरच्या प्रश्नापासून विज्ञान विषय काय होतं सुरू होतो। पाहू आपण एक एक प्रश्न पाहू। जे मागीलचे 3 व्हिडिओ पडलेले 3 पेपर घेतलेले आपण ते पाहून घ्या मग। ओके, चला आजच्या सत्राला सुरुवात करू आपण PYQच्या। तर 71 नंबरचा क्वेश्चन पाहून घ्या, तुमच्या समोर आहे। किरणोत्सर्गाचा शोध कोणी लावला? रेडिओ ऍक्टिव्हचा। हु डिस्कवर्ड रेडिओ ऍक्टिव्हिटी? ऑप्शन दिलेत मारी क्युरी, रुदरफोर्ड, आइन्स्टाईन आणि हेनरी बेकरेल। आता हे सर्वांना माहित असते, हा किरणोत्सर्ग रेडिओ ऍक्टिव्हचा शोध कोण लावला? तर हेनरी बेकरेलने लावला। ओके, आता रेडिओ ऍक्टिव्ह काय? रेडिओ ऍक्टिव्ह एनर्जी रिलीज करते फ्रॉम एखाद्या ऍटम पासून असेल किंवा आयसोटोप्स पासून असेल। आता रेडिओ ऍक्टिव्हिटी किती असतात हे जनरल सांगितले, डेफिनेशन आपण सविस्तर घेणार आहेत नंतर। आता रेडिओ ऍक्टिव्ह 2 प्रकारची असते, एक असते नॅचरल असतात आणि दुसरी असते आर्टिफिशियल म्हणजेच मॅनमेड असतात। जी नॅचरल असतात त्याचा ॲटॉमिक नंबर फ्रॉम कुठून 82 टू 92 पर्यंत असतो। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडू आपण 72 नंबरचा। डॅडॅसचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो। आपल्याला पाहिजे, आता मागून जर कोण येत आहेत तर आपल्याला काय 2 प्रकारचे मिरर असतात बघा। आता मिररचे प्रकार पडतात, एक प्लेन मिरर असतो, दुसरा असतो स्पेरिकल मिरर असतो। आता प्लेन मिरर एक बाजूला ठेवा, स्पेरिकल मिररचे 2 प्रकार पडतात, एक कॉन्व्हेक्स मिरर असतो आणि दुसरा असतो कॉन्व्हेक्स मिरर असतो। मग जे गाडीमध्ये जे गाडी असतात, मागल्या वस्तू किंवा मागून जे कोणतं वाहन येते ते पाहण्यासाठी कोणत्या मिररचा वापर करतात? तर कॉन्व्हेक्स मिररचा। मग आपल्याला पर्याय क्रमांक किती 4 नंबरचा येईल, त्याला मराठीमध्ये उत्थल दर्पण म्हणलं जातं। ओके, कॉन्व्हेक्स मिरर। मग अशाच प्रकारचा एक क्वेश्चन आलता आपल्याला, म्हणजे नंबर ऑफ इमेज फाइंड करण्यासाठी एखादी इमेजचा अँगल दिलता। मग आपल्याला माहिती आहे n = 360 अपॉन a - 1 हा फॉर्म्युला आपण काय करतो, आपण उत्तर काढून तो। ओके, ठीक आहे, चला नेक्स्ट नंबर करू आपण 73। आता 73 काय? द्रव्यमान 1U च्या ऊर्जेची समतुल्य काय? म्हणजे 1U = काय? तर 1U म्हणजे काय? AMU म्हणजे काय? 1 ॲटॉमिक मास म्हणजे किती मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट ऑफ एनर्जी असते? तर त्याचं सरळ उत्तर आहे 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असते, म्हणजे 931 MeV। पर्याय क्रमांक 3 उत्तर याचं। ओके, 1U म्हणजे काय? 1 ॲटॉमिक मास युनिट असते ते, म्हणजे किती? तर 931 MeV म्हणजे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट। ओके, नेक्स्ट क्वेश्चन 74 नंबरचा पाहून घ्या। खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण म्हणजे काय? रिमूव्ह करणं त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही। खालीलपैकी कोणता असा एलिमेंट आहे तो काय केला जातो? मेटल कॅन नॉट बी एक्सट्रॅक्टेड फ्रॉम ॲक्वास सोल्युशन ऑफ इट्स साल्ट। तर कोणता आहे? पोटॅशियम आहे। ओके, चला नेक्स्ट 75 पाहू। डॅडॅस हे अल्युमिनियमचे एक महत्वाचे धातूक आहे। डॅडॅस इज अन इम्पॉर्टंट ओर ऑफ अल्युमिनियम। आता ओर म्हणजे काय? आता ओर काय आहे? एक नॅचरली ऑकरिंग रॉक आहे, दॅट कंटेन्स मेटल और मेटल कंपाऊंड असतात त्याच्यामध्ये। मग आता पाहू, आता या ठिकाणी कोणता आहे? एक ऑप्शन आहे हालाइट, दुसरा क्रिओलाइट, तिसरा आहे पायरोल्युसाइट आणि चाल्कोसाइट आहे। तर याचं करेक्ट उत्तर आहे क्रिओलाइट आहे। चला नेक्स्ट 76। डॅडॅस ह्या मूलद्रव्यांचा संच S स्तंभात मोडतो। आता आपल्या सर्वांना पिरियडिक टेबल माहिती आहे। पिरियडिक टेबल मध्ये आता किती असतात? आता आपल्याला ग्रुप 1 दिले असतात, एक पेड्स 1 दिले असतात। मग आता पिरियडिक टेबल आता S P D F ह्या 4 टप्प्यामध्ये केलाय। आता S मध्ये मोडणारे असतील काही, P मध्ये असतील, D मध्ये असतील आणि खाली F मध्ये सिरीज मध्ये मोडलेले असतील। मग आता ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी कशातले विचारलेत त्यांनी मूलद्रव्ये? तर आपल्याला त्यांनी S मधले विचारलेत। मग आपल्याला हे यायला पाहिजे। ओके, तर याच्या पर्याय क्रमांक 4 आहे सोडियम, कॅल्शियम, बॅरियम आणि रेडियम, जे हे एलिमेंट आहेत। पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। ओके, नंतर मग आता अशा टाईपचा प्रश्न येतो, म्हणजे आपल्याला P मधले पाहून घ्यायचे, D मधले आणि F मधले। पिरियडिक टेबल तुमच्या समोर आहे।
नंतर खालीलपैकी कोणत्या शर्तींचा संच ओबेलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो? आता एक टर्म दिल्यात खालीलपैकी आणि इज द बेस्ट ॲप्लिकेबल टू ओबेलिया. आता ओबेलिया काय? एक जिनस आहे ऑफ इनव्हर्टेब्रेटचं, एक मरीन ॲनिमल आहे ऑफ क्लास कोणता? हायड्रोझोआ क्लासमध्ये मोडतोय आणि त्याचं फायलम आहे निडारियामध्ये मोडतोय. मग त्याच्यातले काय पर्याय क्रमांक 4 आहे मरीन, सिडेंट्री, कोलोनियल, पॉलिमॉर्फिक, विथ टू अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हा जो ग्रुप आहे तो सर्वोत्तम ओबेलिया काय पडतो? लागू पडते. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर करेक्ट आहे. नेक्स्ट 78. आता पेरिपॅटस मध्ये पायांच्या किती जोड्या असतात? आता पेरिपॅटस पाहतात. आता पेरिपॅटस हा एक ॲनिमल आहे, तो कनेक्टिव्ह लिंक्स आहे. आता खाली आपल्याला असा पण प्रश्न विचारला होतो, कनेक्टिव्ह लिंक्स मध्ये खालीपैकी कोणता ॲनिमल मोडतो? आज तर काय वेगवेगळे ॲनिमल दिले जातात, तर पेरिपॅटस हा त्याचं उत्तर येईल. मग आता पेरिपॅटस मध्ये त्यांनी काय विचारले? मध्ये पायाच्या किती जोड्या असतात विचारले. आता पेरिपॅटस काय? कनेक्टिंग लिंक आहे. म्हणजे कनेक्टिंग लिंक कोणाचा आहे? कनेक्टिंग म्हणजे कनेक्शन काय? जर 2 असेल तर कॅरेक्टर ऑफ बोथ, दोघांचे कॅरेक्टर दाखवतो. कोणकोणाचे कॅरेक्टर? एक रेप्टाईलचे दाखवतो आणि एक बर्डचे दाखवतो. आणि दोघांचे काय करतो? म्हणजे रेप्टाईलचे पण कॅरेक्टर गुणधर्म आणि थोडे बर्डचे पण, त्याला कनेक्टिव्ह लिंक्स म्हणतात. मग त्यांचा प्रश्न काय? तर त्यांनी पायाच्या जोड्या विचारल्यात. आता पर्याय क्रमांक 3, 14 आणि 43 एवढ्या जोड्या असतात आणि तो ॲनिमल सुद्धा आपल्याला दिसत असेल समोर. नंतर 79. झुरळाचे पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? एकंदर नाव दिले, कॉमन नेम असेल, आयुपीसी नेम जसं केमिस्ट्रीमध्ये आपण पाहतो तशा पद्धतीने ह्या ठिकाणी एक जेनेरिक. बघा जेनेरिक तुम्ही आता मेडिसिन एक असते बघा, एक ब्रँडेड मेडिसिन एक. आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे जेनेरिकला उत्तेजन दिलं, ओके, जे ब्रँडेड म्हणजे जास्त किमती असतात ब्रँडेडच्या आणि जेनेरिकच्या थोड्या किमती कमी असतात आणि ते परवडणारे आहेत. ओके, पाहू आता कोण दिले तर एक ऑप्शन क्रमांक 1 लिनियस, डिबार, बुर मेरिस्टर आणि बेंथम. तर हे उत्तर करेक्ट आहे. बुर मेरिस्टर यांनी काय दिले? झुरळाचे पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव ठेवले. नेक्स्ट 80 नंबर. खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? आता उभयचर म्हणजे काय? ॲम्फिबियन इन प्लांट किंगडम. ॲम्फिबियन म्हणजे काय? जे जमिनीवर पण राहणार आहे आणि पाण्यात सुद्धा राहणार आहे, त्याला ॲम्फिबियन म्हणतात. कोणता आहे ते? टेरिडोफायटा, ब्रायोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. आपल्या सर्वांना माहिती आहे कोणता आहे? ब्रायोफायटा. म्हणजे पर्याय क्रमांक 2. नंतर 81. कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? इन्सेक्टिसाइड पॉइझन्स द इन्सेक्ट पेस्ट बाय अफेक्टेड देअर. तर कशाला करतात? रेस्पिरेटरी सिस्टीमला का? चुकीचे. मस्क्युलर सिस्टीमला का? नाही. सर्क्युलेटरी सिस्टीमला नाही. तर नर्वस सिस्टीमला काय करतात? ते अफेक्ट घडून आणतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. पाहू आता नेक्स्ट क्वेश्चन. 82 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते विधाने वनस्पतीमधील अकार्बनिक पोषक, अकार्बनिक म्हणजे काय? इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट म्हणलं जाते, घटकाबाबत सत्य विधान विचारले. पहा आता 4 ऑप्शन दिले. 4 पैकी पहिला NS आणि FE हे मॅक्रोन्यूट्रिएंटल आहेत. नायट्रोजन, सल्फर आणि FE म्हणजे काय? आयर्न. हे मॅक्रोन्यूट आहेत. हे पर्याय काय बरोबर आहे? 2 ऑक्सिजन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. नाही, हे चूक आहे. नंतर 3 नंबरचा आता कॉपर, झिंक आणि मॅग्नीज हे काय? आवश्यक पोषक तत्वे आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. नंतर डी आता बोरॉन आणि मॉलिब्डेनियम आणि क्लोरीन हे अनावश्यक तत्व आहेत. पर्याय क्रमांक डी हे चुकीचे आहे. फक्त आपल्याला ए आणि सी याचं उत्तर करेक्ट आहे. पाहू आता म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येईल, ए आणि सी. 83 नंबरचा क्वेश्चन. वेस्ट नाईल एनकेफेलायटिस ह्या रोगामध्ये डॅडा सुजते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. प्रथमतः ह्या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात झाले. पहा हे असे काहीतरी प्रश्न विचारण्याचा ट्रेंड म्हणजे काय? कुठेतरी आता करंट अफेअरला कुठं रोगराई पसरली असेल, तिथे इतिहासामध्ये एखादा रोग आला असेल काय, म्हणजे इतिहास थोडा आपल्याला माहीत पण पाहिजे कोणत्या भागात काय आहे. तर
करंट अफेअरचं थोडं जर नॉलेज असेल तर असे प्रश्न काय करता येतात, सॉल्व्ह करता येतात. याच्या अगोदर जसं की आपण मलेरिया विषयी माहिती पाहिली होती तसंच हा ट्रेंड काय त्यानं टाकलेला आहे. पाहू आता पहिला ऑप्शन आहे मेंदुला युगांडामध्ये 1937 साली. याचं उत्तर आहे वेस्ट नाईल एन्केफलायटिस या रोगामध्ये कशाला सुद्धा येते, मेंदूला येते. आणि कुठं झालं या नाईलच्या पश्चिमेकडील भागामध्ये कोणत्या, युगांडामध्ये 1937 साली झालता. ओके चला 84 क्वेश्चन. व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक संबोधन असे आहे. आता व्हाईट बटन मशरूम आर सायंटिफिकली किंवा बायोलॉजिकल नेम ॲज, बायोलॉजिकल नेम काय त्याचं सायंटिफिकली, तर त्याला अगारिकस बायस्फोरस म्हणलं जाते. काय, अगारिकस बायस्फोरस म्हणलं जाते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. नंतर शेवटचा क्वेश्चन आहे आजचा. शरीरामधील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास डॅडॅस संप्रेरक स्रावला जातो. आता हा एक हार्मोनचा आहे. आता कोणता हार्मोन आहे, डॅडॅस हार्मोन इज रिलीज व्हेन वॉटर कंटेंट ऑफ ब्लड फ्लुइड इज लेस दॅन नॉर्मल. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे व्हॅसोप्रोसिन. आता व्हॅसोप्रोसिन काय करते, रेग्युलेट काय करते, ब्लड प्रेशर करते, ब्लड ऑस्मोलिटी आणि ब्लड व्हॉल्यूम केलं जाते. ओके मी याच्या अगोदर सांगितलं होतं हार्मोन्सवर आपण प्रश्न पाहिलेले आहेत मागल्या सेटमध्ये. आपण कसे प्रश्न विचारले जातात, हार्मोन्स आपल्याला सर्व माहीत पाहिजे, त्याचे फंक्शन माहीत पाहिजे आपल्याला. ओके कुठून सिक्रेट होत जाते, त्या जागेचं नाव काय हे सुद्धा आपण बोललो होतो. अशा प्रकारे आजचे आपले जे 3 एप्रिल 2022 रोजीच्या विज्ञान विषयातील 15 क्वेश्चन संपले आहेत. अशाच प्रकारचे आपण काय प्रश्न पाहणार आहोत PYQ. ओके थँक्यू मित्रांनो.